देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन ठाणे महापालिकेच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं पालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते पालिका आयुक्त सौरभराव यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। ठाणे महापालिकेचं सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। ध्वजारोहण सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे उपस्थित होते। त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। त्यात प्रवीण बनोटे, दीपक कोंडुळे, लागून नाडार, अशोक धोंडीबा पाटील, दीपाली अशोक हाजेकर, शालूबाई गोविंद धोत्रे, अनिल तुळशीराम कदम, सुनीता दुधाम यांना सन्मान करण्यात आला। याप्रसंगी उपायुक्त मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होते। याप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभराव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश असल्याचंही आयुक्तांनी नमूद केलं। ध्वजारोहणानंतर पालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना तसंच महनीय व्यक्तींच्या शहरात विविध ठिकाणी असलेल्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून सर्व ठाणेकरांना खूप खूप शुभेच्छा। हा स्वातंत्र्य दिन आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहेच, पण सर्वांनी, मला वाटतं ठाणेकरांनी, पूर्ण महाराष्ट्राने हा संकल्प करूया की ज्या स्वातंत्र्यवीरांनी या भारत देशासाठी जे बलिदान दिलं आहे त्याचप्रमाणे आपणही थोडंफार ह्या महाराष्ट्रासाठी देणं देतो आणि त्याचप्रमाणे या देशासाठी जे काही करता येईल ते आपण करूया, असा संकल्प मी आज इथे बोलू इच्छिते।